जुन्नरमध्ये 35 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल. जुन्नर वकील असल्याचे भासवून बांधकाम पाडण्याची भीती दाखवत तब्बल 35 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लुकेश भीमसिंग खोत वय 50, व्यवसाय डॉक्टर, राहा परदेशपुरा, जुन्नर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी राज संजयकुमार नानावटी याने स्वतःला वकील असल्याचे सांगत मे 2025 ते 6 मार्च 2026 दरम्यान फिर्यादीशी व्हॉट्सॲप कॉल व प्रत्यक्ष भेटीतून संपर्क साधला. फिर्यादीच्या 12 येथील घटक्रमांक 12/1 मधील बांधकाम अवैध असल्याचे सांगून ते पाडून टाकण्याची धमकी देत आरोपीने वारंवार पैशांची मागणी केली. एकूण 35 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 308(3) व 351(2) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 67/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पूर्व इतिहास अद्याप समोर आलेला नाही, तसेच अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिटमे करत असून प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता BNSS 126 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा फसवणूक व खंडणी प्रकरणांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.